जवळपास 1.5 वर्ष भाजपपासून दूर असलेल्या समर्जित घटकेंनी 8 एप्रिलला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपचं भगवं उपरणं पुन्हा एकदा गळ्यात घातलं आणि भाजपमध्ये घर वापसी केली। पण ह्या प्रवेशानंतर कागलचे विद्यमान आमदार आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचं टेन्शन चांगलंच वाढलंय। गेल्या निवडणुकीत साधलं, पण 2029 साठी भाजप समर्जित घटकेंच्या रूपाने आपली परफेक्ट फिल्डिंग लावत असल्याचं मुश्रीफांना दिसतंय। त्यामुळे 2025च्या डिसेंबर महिन्यापासून कागलमध्ये नांदा सौख्यबरेच्या भूमिकेत असलेले घाटके आणि मुश्रीफ एकमेकांबद्दलचा स्टँड बदलण्याच्या तयारीत दिसतात। पण भाजपने घाटकेंना परत पक्षात घेऊन मुश्रीफांची कशी अडचण केली आहे? कागल नगरपालिका निवडणुकीपासून सोबत दिसणारे घाटके आणि मुश्रीफ परत एकमेकांच्या विरोधात जातील का? घाटकेंच्या भाजप प्रवेशाने कागल म्हणजे हसन मुश्रीफ हे समीकरण बदलेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। समर्जित घाटकेंच्या राजकारणाची सुरुवातच भाजपमधनं झाली होती। वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून घाटके कागलच्या जनतेपर्यंत पोहोचत राहिले। अशातच 2016ला कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे कागलमध्ये पक्षासाठी खंद्या नेतृत्वाचा शोध घेत होते। त्यांना हेच नेतृत्व समर्जित घाटकेंच्या रूपात दिसल्याचं सांगण्यात येतं। पाटलांनी त्यांना हेरलं आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतला। त्यानंतर घाटकेंनी कागल सहित परिसरात पक्ष वाढवण्याचं काम केलं। घाटके थोड्याच दिवसांमध्ये फडणवीसांच्या जवळचे झाले। एप्रिल 2017ला पक्षानं त्यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली। इतक्या कमी काळात पक्षानं घाटकेंवरती मोठी जबाबदारी सोपवल्यानं राज्यभरात त्याची चर्चा झालेली। भाजपला 2019 साली कागल विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यातनं हातात घ्यायची होती, म्हणून चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते समर्जित घाटकेंच्या इमेज बिल्डिंग मध्ये वैयक्तिक लक्षही घालत होते। मग 2019च्या निवडणुका लागल्या, पण शिवसेना भाजप यांच्या युतीमध्ये कागलची जागा सेनेकडे गेली। स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपनंच त्यावेळी घाटकेंना अपक्ष उमेदवार म्हणून उभं केल्याचं सांगण्यात येतं। पण पहिल्यांदाच पार पडलेल्या निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या घाटकेंचा पराभव झाला। 2019च्या पराभवानंतर घाटके परत भाजपचंच काम बघायला लागले। त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये पक्षानं त्यांना कोल्हापूर ग्रामीणचं जिल्हाध्यक्षपद दिलं होतं। घाटके परत विधानसभेची तयारी करायला लागले। अशातच 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं कोल्हापूरची जागा शाहू छत्रपतींना दिली। उमेदवार हा राजघराण्यातला असल्याने भाजपकडनं सुद्धा कोल्हापूर घराण्याच्या विरुद्ध त्यांच्या जनक घराण्यातल्या असलेल्या समर्जित घाटकेंना उमेदवारी दिली जाणार अशा चर्चांनी जोर पकडलेला। पण ती जागा सुद्धा शिवसेनेचे तत्कालीन खासदार संजय मंडलिक यांच्याकडे गेली आणि घाटकेंच्या उमेदवारीच्या चर्चा तिथंच थांबल्या। आता घाटकेंचं लक्ष आपल्या कागलच्या जागेवरती होतं। पण निवडणुकीआधी अजितदादांचा गट महायुतीत सहभागी झालेला, त्यात कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश होता। त्यामुळे 24च्या निवडणुकीत कागलची जागा स्टँडिंग आमदार असल्याने मुश्रीफांना जाणार आहे हे स्पष्ट झालेलं। पण तरी सुद्धा समर्जित घाटकेंनी जागा वाटपापर्यंत वाट बघितली। शेवटी जागा ही मुश्रीफांना गेली आणि 29 ऑगस्टला घाटकेंनी भाजपला रामराम ठोकला आणि 30 सप्टेंबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतली। पण या प्रवेशावेळी त्यांनी भाजप नेत्यांवरती नाराजी दाखवली नव्हती, उलट त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा गुरु असाच उल्लेख केलेला। त्यामुळे घाटकेंनी परतीचे दोर तसेच ठेवलेत अशा चर्चा त्यावेळी झालेल्या। त्यांच्या प्रचारासाठी मात्र शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शाहू छत्रपती अशा दिग्गजांच्या सभा लागल्या होत्या। पण निकालात मात्र हसन मुश्रीफांनी 11,581 मतांनी आघाडी घेत घाटकेंचा पराभव केला। या पराभवानंतर समर्जित घाटके बॅकफुटला गेले। कागल आणि कोल्हापूरच्या राजकारणात त्यांनी लक्ष कमी केल्याची चर्चा झाली, पण ते चर्चेत आले 2025च्या डिसेंबर महिन्यात। वर्षानुवर्ष ज्या मुश्रीफांच्या विरोधात घाटकेंनी रान पेटवलेलं, त्याच मुश्रीफांसोबत घाटकेंनी कागल नगरपालिकेसाठी युती केली। त्यांनी एका भाषणात असं सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने आम्हा दोघांमध्ये युती झाली। आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी। यानंतर घाटके मुश्रीफ यांच्या जोडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांचा धुव्वा उडवला। कागल नगरपालिकेत या दोघांच्या युतीचे 23 पैकी 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही निवडून आला। फेब्रुवारीत झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत हसन मुश्रीफ, समर्जित घाटके आणि माजी आमदार संजय घाटके यांच्या युतीनं जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 5 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 11 जागा जिंकल्या आणि कागलला घाटके मुश्रीफ जोडीचा करिश्मा दिसला।
पण या निवडणुकीमध्ये घाटकेंचे सगळे उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढलेले. घाटके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी विधानसभेनंतरच त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांना जाणं बंद केलं नव्हतं. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते भाजपच्या तिकिटावर लढल्यावर शरीराने जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी घाटके मनाने मात्र भाजपतच होते हे कागलच्या लोकांना कळायला लागलं होतं. पण गेल्या काही दिवसांमध्ये समरजित घाटके भाजप प्रवेशाबद्दल शरद पवारांशी चर्चा करत होते आणि त्यांनी भाजप प्रवेशासाठी पवारांची परवानगी घेतली आणि नंतरच प्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा केल्याचं बोललं जाते. 8 एप्रिलला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये घर वापसी केली आहे. त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की कार्यकर्त्यांचं ऐकून सगळे प्रयोग करून झालेत. आता कुठल्याच प्रयोगाला स्कोप नाहीये. आता मी भाजपात आलोय. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील हे सांगतील तेच करायचं आणि जिल्ह्यात धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात काम करायचं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता समरजित घाटकेंचा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश तर झालाय, पण आता त्यांच्यासाठी भाजपमध्ये काय त्यांना मिळणार आहे हा प्रश्न उपस्थित होतोय. पण घाटके आणि भाजपनं हा निर्णय खूप विचार करून घेतल्याचं म्हटलं जातंय. 2029च्या लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजपचं आतापासून प्लॅनिंग चालू आहे हे काही लपून राहिलेलं नाहीये. त्यांच्या कुबड्या बाजूला सारायचा प्लॅन आहे आणि स्वबळावरती ते लढणार आहे ही भाजपची रणनीती सातत्याने दिसून आली आहे. त्यात कोल्हापुरात भाजपसाठी समरजित घाटके हे मल्टीपर्पज असे ठरू शकतात असं म्हटलं जातंय. आता हे कसं तर गेल्या लोकसभेला काँग्रेसनं राजघराण्यातल्या शाहू छत्रपतींना उमेदवारी दिलेली. त्यामुळे कोल्हापूर घराण्याच्या जनक घराण्यातून येणाऱ्या समरजित घाटकेंचं नाव तेव्हा चर्चेत आलेलं. पण जागा सेनेला सुटल्यानं त्यांची संधी हुकली. आता 29ला जर काँग्रेसनं किंवा महाविकास आघाडीनं 2024ला केलेला प्रयोग पुन्हा करून संभाजी छत्रपती किंवा कोल्हापूर संस्थान परिवारातल्या एखाद्या सदस्याला उमेदवारी दिली तर मग अशा वेळी काँग्रेसच्या चालीवरती पलटवार करत स्वबळावर लढणारी भाजप कदाचित कोल्हापूर ताब्यात घेण्यासाठी धनंजय महाडिकांच्या जागी राजघराण्यातनच येणाऱ्या समरजित घाटकेंना उमेदवारी देऊ शकते. पण जर काँग्रेसने तसं काही केलं नाही तर भाजपकडे निष्ठावंतांच्या यादीत असलेले महाडिक असतील. पण लोकसभा झाली की राहतो विषय तो कागलच्या विधानसभेचा. लोकसभेला जर भाजप स्वबळावर लढली नाहीच तर नेत्यांच्या हालचालीवरनं हे कळतंय की 29ची महाराष्ट्राची विधानसभा मात्र ते स्वबळावरतीच लढवतील. अमित शहा आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी वारंवार ते बोलून सुद्धा दाखवलंय. आता स्वबळावरती लढण्यासाठीच भाजपचं प्लॅनिंग चालू आहे असं म्हटलं जाते. महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्टँडिंग मंत्र्यांच्या जागेवर भाजप नवीन नेतृत्व तयार देखील करत असल्याचं दिसतंय. उदाहरणच घ्यायचं तर संभाजीनगर पश्चिम मध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात राजू शिंदे, पाटणमध्ये शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित सिंह पाटणकर आणि आता कागलमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटके. या तरुण नेत्यांना भाजप विशेष ताकद देत लॉंग टर्म प्लॅनिंग करत असल्याचं दिसतं. त्यामुळे सध्या हसन मुश्रीफ जरी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असले तरी 29च्या निवडणुकीत ते भाजपचे विरोधक असतील असं म्हटलं जातंय. पण तसं बघायचं झालं तर हसन मुश्रीफ यांची कागल सहित कोल्हापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठी अशी पकड दिसते. त्यामुळे समरजित घाटके हसन मुश्रीफ यांच्याशी जुळून घेतलेली भूमिका 2029 पर्यंत तशीच ठेवून त्यांच्यात सोबत राहून कागलच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आपली पकड तयार करतील आणि हीच ताकद घेऊन 29च्या निवडणुकीत मुश्रीफांना तगडी फाईट देऊन घरी बसवण्याचा प्रयत्न करतील असं म्हटलं जाते. म्हणूनच समरजित घाटकेंच्या झालेल्या घर वापसीनंतर भाजपचा हा डाव चांगला चर्चेत आलाय. आता भाजपने टाकलेली ही खेळी कोल्हापूरच्या राजकारणात मुरलेल्या मुश्रीफांना कळली नाही असं होईल का? त्यामुळे ते आता प्रवेशानंतर नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? समरजित घाटके हसन मुश्रीफांना टक्कर देऊ शकतील का? भाजपचा लॉंग टर्मचा प्लॅन नेमका काय असेल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.